आज आपण आपल्या दुसऱ्या टॉपिकमधील पुढचा भाग सुरू करीत आहोत, जो परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो भाग आहे वित्तीय नियोजनातील पायऱ्या. ब्रॉड क्वेश्चन किंवा 8 मार्कासाठी थोडक्यात उत्तरे द्या. यासाठी हा भाग आतापर्यंत बऱ्याच वेळेला फायनल एक्झामला त्याचबरोबर टर्म एंड एक्झामला विचारण्यात आलेला आहे. तर आज आपण त्या भागाला सुरुवात करीत आहोत. वित्तीय नियोजनातील पायऱ्या, स्टेप्स इन फायनान्शियल प्लॅनिंग. वित्तीय नियोजनातील पायऱ्या म्हणजे काय? आतापर्यंत आपण वित्तीय नियोजन, त्याचे महत्त्व, त्याची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर वित्तीय नियोजनाचे फायदे आणि तोटे हा भाग पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये आलेला असेल की वित्तीय नियोजन हे किती महत्त्वाचं आहे आणि ते सिस्टमॅटिक पद्धतीने करणे गरजेचे आहे. कारण ते जर योग्य पद्धतीने केले गेले नाही तर केलेले नियोजन हे अयशस्वी होऊ शकते व त्यापासून जो आपल्याला फायदा होणं किंवा नफा होणं अपेक्षित आहे, तो नफा होऊ शकत नाही किंवा अपेक्षित आपले जे उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकत नाही. आणि म्हणून केवळ कसेही करून वित्तीय नियोजन केले जात नाही, तर त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं नियोजन हेच यशस्वी होऊ शकते. आणि मग हे शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन कसे करावयाचे? त्यासाठी कोणती शास्त्रशुद्ध पद्धत आहे? त्यासाठी कोणत्या स्टेप्स किंवा कोणत्या पायऱ्या आहेत, हे आज आपण पाहणार आहोत. तर आज आपण सुरुवात करीत आहोत वित्तीय नियोजनातील पायऱ्या. वित्तीय नियोजनातील पायऱ्या, स्टेप्स इन फायनान्शियल प्लॅनिंग. पहिली वित्तीय नियोजनातील पायरी आहे ती म्हणजे अंतिम उद्दिष्टांची निश्चिती करणे. अंतिम उद्दिष्टाची निश्चिती करणे ही वित्तीय नियोजनातील पहिली पायरी समजली जाते. कारण कोणतंही नियोजन करीत असताना तुम्ही कोणत्या उद्दिष्टासाठी ते करीत आहात हे पहिल्यांदा निश्चित करावे लागते. ज्याप्रमाणे मी नेहमी उदाहरण देते की प्रवासाला निघताना तुम्हाला कोणत्या ठिकाणी जावयाचे आहे हे अगोदर निश्चित केल्याशिवाय प्रवासाला सुरुवात करता येत नाही. जोपर्यंत तुमचं जाण्याचं ठिकाण ठरत नाही तोपर्यंत तुमची प्रवासाची सुरुवात होत नाही. अगदी त्याच पद्धतीनं जर वित्तीय नियोजन करावयाचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा अंतिम उद्दिष्टांची निश्चिती करावी लागते. कारण अंतिम उद्दिष्ट हे कोणत्याही व्यवसायाचं नफा मिळवणे हे उद्दिष्ट असते. पण हे उद्दिष्ट जर असेल तर त्या दृष्टिकोनातून जी इतर उद्दिष्टे असतात ती सुद्धा तुम्हाला त्यामध्ये साध्य करावी लागतात. आणि म्हणून अंतिम उद्दिष्टाची निश्चित करीत असताना 2 प्रकारची उद्दिष्टे ठरवावी लागतात. ती 2 प्रकारची उद्दिष्टे म्हणजे दीर्घकालीन उद्दिष्टे व अल्पकालीन वित्तीय उद्दिष्टे. दीर्घकाल आणि अल्पकाल म्हणजे काय हे आपण यापूर्वीच्या भागामध्ये पाहिलेलंच आहे. ज्याचा कालावधी 10 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ज्यावेळेला वित्तीय नियोजन केले जाते त्यावेळेला त्याला दीर्घकालीन म्हणतात व 1 ते 5 वर्ष किंवा 10 वर्षाच्या आतील कालावधीसाठी जर वित्तीय नियोजन केलेलं असेल तर त्याला अल्पकालीन नियोजन असे म्हटले जाते. आता दीर्घकालीन उद्दिष्टे कोणती आहेत? आपण पहिली पायरी पाहत आहोत अंतिम उद्दिष्टांची निश्चिती करणे. या पहिल्या पायरीमध्ये दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टे ठरविणे हे अभिप्रेत आहे. त्यातील आपण पाहत आहोत दीर्घकालीन उद्दिष्टे कोणती. आता दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये पुन्हा 2 भाग केलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे सुयोग्य भांडवलीकरण. सुयोग्य भांडवलीकरण याचा अर्थ भांडवलीकरण हा आपल्याला चौथा टॉपिक आहे याच टर्ममध्ये. त्यावेळेला आपण त्याचा डिटेल अभ्यास करणारच आहोत. पण सुयोग्य भांडवलीकरण म्हणजे काय? तर भांडवल गोळा करीत असताना ज्या ज्या मार्गाने भांडवल गोळा केले जाणार आहे त्या मार्गांची योग्य पद्धतीने केलेली रचना, त्याला आपण सुयोग्य भांडवलीकरण म्हणू शकतो. किंवा ज्या ज्या मार्गाने भांडवल गोळा करावयाचं आहे ते मार्ग ठरविणे म्हणजे सुयोग्य भांडवलीकरण. त्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असते ते भागांची विक्री करून, कर्ज रोख्यांची विक्री करून आणि
सार्वजनिक ठेवी, नफ्याची पुनर्गुंतवणूक किंवा बँकांचे कर्ज अशा मार्गाने भांडवल गोळा केले जात असते. मग यापैकी आपल्या व्यवसायासाठी योग्य भांडवलीकरण कोणतं? कोणत्या मार्गाने भांडवल गोळा करणं आपल्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल हे पहिल्यांदा ठरावं लागतं आणि दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये हे पहिलं उद्दिष्ट समजलं जातं. तर दुसरं उद्दिष्ट आहे भांडवलाची रचना निश्चित करणे. भांडवलीकरण आणि भांडवल रचना हे दोन्ही भाग आपल्याला चौथ्या टॉपिकमध्ये आहेत. भांडवलाची रचना म्हणजे भाग जे आपण वेगवेगळ्या मार्गाने भांडवल गोळा करणार आहोत. भाग, कर्ज रोखे, बँकांचे कर्ज किंवा सार्वजनिक ठेवी याचं प्रमाण किती असावं? त्याची संख्या किती असावी? हे ठरवण्याची क्रिया म्हणजे भांडवल रचना. म्हणजे भागांची संख्या किती असावी? कर्ज रोख्यांची संख्या तुम्ही अकाउंटमध्ये लायबिलिटी साईडला सुरुवातीलाच लिहिता पहा. आठवत असेल आता नुकताच तुमचा अकाउंटचा लेक्चर झालेला आहे. त्याच्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल. तर आपण बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला पहिल्यांदा शेअर कॅपिटल येतो. शेअर कॅपिटलमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल या पद्धतीने लिहितो. त्याचबरोबर त्याच्या खाली लगेच आपण डिबेंचर्स लिहितो. आता हा जो भाग आहे तुमच्या अकाउंटमधील लायबिलिटी साईडमधील कॅपिटलचा जो भाग आहे, हा जो कॅपिटलचा भाग ज्या पद्धतीने आपण लिहितो ते ठरवण्याची क्रिया म्हणजे भांडवल रचना. त्यामध्ये इक्विटी शेअर कॅपिटल किती असावे? प्रेफरन्स शेअर कॅपिटल किती असावे? त्याची संख्या किती असावी? प्रत्येक भागाची किंमत किती असावी? त्याचबरोबर कर्जरोखे किती विकावयाचे? कर्जरोख्याची किंमत किती असावी? कर्जरोखे किती कालावधीसाठी असावेत? कर्जरोख्यांचा व्याजाचा रेट काय असावा? हे सर्व ठरवण्याची क्रिया म्हणजे भांडवल रचना. तर भांडवलीकरण आणि भांडवल रचना हा नंतर आपण पूर्ण टॉपिक अभ्यासणार आहोत. आता आपण दीर्घ उद्दिष्टांमध्ये या दोन्हींचा समावेश करूया. याचा अर्थ दीर्घ उद्दिष्ट ठरवताना तुम्हाला पहिल्यांदा भांडवलीकरण म्हणजे कोणत्या मार्गाने भांडवल गोळा करायचं ते ठरावं लागेल आणि भांडवल रचना म्हणजे किती आणि कोणत्या पद्धतीचं भांडवल गोळा करावयाचं हे ठरविणं म्हणजेच दीर्घकालीन उद्दिष्टे. तर अंतिम उद्दिष्टांची निश्चिती या पहिल्या पायरीतील आपण दीर्घकालीन उद्दिष्टे पाहत आहोत. त्यानंतर दुसरे असते ते म्हणजे अल्पकालीन उद्दिष्टे. अल्पकालीन म्हणजे 1 ते 5 वर्ष कालावधीसाठी असणारी उद्दिष्टे. आता अल्पकालीन वित्तीय उद्दिष्टे म्हणजे काय? तर कुठलीही संस्था चांगली चालावी किंवा दीर्घकाळ टिकून राहावी यासाठी गरज असेल तेथे आवश्यक त्या निधीची व्यवस्था करणे. याला अल्पकालीन उद्दिष्ट म्हटले. आता यामध्ये काय अभिप्रेत आहे अल्पकालीन उद्दिष्टांमध्ये? कारण आताच आपण पाहिलेलं की कालावधी याचा कमी असतो. थोडासा जवळचा कालावधी विचारात घेऊन हे उद्दिष्ट ठरविले जात असते. मग त्यामध्ये काय अपेक्षित आहे की तुमची जी व्यवसाय संस्था आहे ती व्यवसाय संस्था चांगली चालेल, तिच्या दैनंदिन गरजा भागवल्या जातील आणि ती दीर्घकाळ टिकून राहील. तिला दैनंदिन व्यवहार चालवताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. यासाठी जिथे गरज असेल, जिथे आवश्यकता असेल अशा ठिकाणी निधीची व्यवस्था करणे म्हणजे अल्पकालीन उद्दिष्ट. यामध्ये आपण जे खेळते भांडवल म्हणतो त्या खेळत्या भांडवलाचा या ठिकाणी अर्थ अपेक्षित आहे. खेळते भांडवल म्हणजे काय? आपण यापूर्वी पाहिलेलेच आहे की व्यवसायाला दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जे भांडवल आवश्यक असते त्याला आपण खेळते भांडवल असे म्हणतो. खेळत्या भांडवलामध्ये जे व्यवसायाचे दैनंदिन खर्च म्हणजे सॅलरीसाठी लागणारा खर्च असेल, रेंट, टॅक्सेस, त्याचबरोबर डिप्रिशिएशन, कमिशन, इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल, त्याचबरोबर वेगवेगळे ऑडिट फी अशा प्रकारचे जे खर्च असतात जे मंथली बेसिसवर असतात, जे तुम्हाला दैनंदिन स्वरूपात द्यावे लागतात, जे आठवड्याच्या स्वरूपात द्यावे लागतात, असे खर्च भागवण्यासाठी जो पैसा लागतो तो पैसा आपल्याला ज्या ज्या वेळेला लागेल त्या वेळेला तो उपलब्ध होईल हे पाहण्याचं काम ह्या अल्पकालीन उद्दिष्टांमध्ये ठरवावं लागत असतं. आणि म्हणून वित्तीय नियोजनातील पहिली पायरी ठरवित असताना तुम्ही ज्यावेळेला व्यवसायाचं अंतिम उद्दिष्ट ठरविणार आहात त्यावेळेला या 2 उद्दिष्टांचा त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये तुमचं दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये सुयोग्य भांडवलीकरण तुम्ही काय ठरवणार आहात आणि भांडवलाची रचना काय ठरवणार आहात यावरती तुमचं वित्तीय नियोजन अवलंबून असतं. तर अल्पकालीन उद्दिष्टांमध्ये तुमचं दैनंदिन गरजा काय आहेत, तुम्हाला खेळते भांडवल किती लागणार आहे, तुम्हाला पेटी कॅश किती लागणार आहे हे पाहून तुम्हाला तुमचं अंतिम उद्दिष्ट ठरवावे लागते. आणि म्हणून नियोजनातील ही सर्वात महत्त्वाची पायरी किंवा स्टेप्स समजली जाते. दुसरी जी आहे ती म्हणजे
आर्थिक धोरणांची निश्चिती करणे. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो, की उद्दिष्ट आणि धोरणं यामध्ये काय फरक आहे? उद्दिष्ट काय आणि धोरणे काय? आता उदाहरण द्यावयाचे झाले, तर कोणत्याही व्यवसायाचा नफा मिळवणे हे अंतिम उद्दिष्ट आहे आणि हा नफा कसा मिळवायचा, त्यासाठी ज्या योजना आखल्या जातात, त्यांना आपण धोरणे म्हणतो. जर तुमच्या भाषेत किंवा तुम्हाला समजेल असे सांगायचे म्हटले, तर अभ्यासामध्ये 70% मार्क्स हे तुमचं जर उद्दिष्ट असेल, हे तुमचं अंतिम उद्दिष्ट झाले, की आपल्याला या परीक्षेत 70% मार्क्स मिळवायचे. हे अंतिम उद्दिष्ट झाले. मग त्यासाठी तुम्ही ज्या अभ्यास पद्धती अभ्यासणार आहात, मग त्यासाठी तुम्ही नोट्स वापरणार असाल, पुस्तक वापरणार असाल किंवा स्वतःच्या नोट्स काढणार असाल किंवा टाईम टेबल करून अभ्यास करणार असाल आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणार असाल, तर ती झाली तुमची धोरणे. अगदी व्यवसायाच्या बाबतीत तसेच आहे. व्यवसायाचा अंतिम उद्दिष्ट हे नेहमी नफा हे असते. मग हे झाले उद्दिष्ट आणि धोरणे काय? तर हे उद्दिष्ट किंवा नफा हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या योजना आखल्या जातात, ज्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात, त्यांना धोरणे असे म्हटले जाते. मग ही धोरणे कोणती असतात किंवा कशाच्या बाबतीत ठरवली जातात, हे यामध्ये अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिली जे आहे धोरण, ते म्हणजे भांडवलाच्या गरजा ठरवण्याबाबतचे धोरण. पहिल्यांदा तुम्हाला कशाचं धोरण आखावं लागेल? तर भांडवलाची गरज. कारण आपण पहिल्या उद्दिष्टांमध्ये दीर्घकालीन उद्दिष्टामध्येच भांडवलीकरण म्हटलेलं आहे. हे भांडवलीकरण जर ठरवायचं असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला तुमची भांडवलाची गरज ठरवावी लागेल, की तुमचा व्यवसाय कोणता आहे? तुमचा व्यवसाय प्रोडक्शन युनिट आहे का सेल्स युनिट आहे का फक्त खरेदी विक्री आहे? प्रोडक्शन युनिट असेल तर भांडवल जास्त लागेल. फक्त खरेदी विक्री असेल तर भांडवल कमी लागेल. फक्त सेवा असतील, वाहतूक सेवा, विमा सेवा, बँकिंग सेवा, तर भांडवल कमी लागते. आणि म्हणून तुमची भांडवलाची गरज ही पहिल्यांदा तुम्हाला ठरविता आली पाहिजे. ही भांडवलाची गरज पहिल्यांदा ठरवण्याचं धोरण हे या दुसऱ्या स्टेप्समध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरं धोरण असते, ते म्हणजे कंपनी व देणेकरी यातील अटी संबंधीचे धोरण. कंपनीला आणि कंपनीला लागणारे देणेकरी, म्हणजे ज्यांच्याकडून पैसा येणार आहे कंपनीला, असे देणेकरी, त्याला आपण डेटर्स असे म्हणतो आपल्या अकाउंटच्या भाषेमध्ये. तर हे डेटर्स आणि कंपनी यांच्यातील जे तुमचे व्यवहार होणार आहेत, मग ते उधारीचे असतील किंवा रोखीचे असतील, त्याबाबतचं कंपनीचं धोरण काय आहे? कारण जास्त डेटर्स, जास्त उधारीवर माल विकला तर कंपनी अडचणीत येऊ शकते आणि सगळाच माल आम्ही कॅशमध्ये विकू असंही कुठली कंपनी म्हणू शकत नाही. कारण शेवटी आपल्या कस्टमरला उधारीची सवलत काही वेळेला द्यावीच लागते आणि म्हणून मी सगळाच माल उधारीवर विकेल असंही म्हणता येत नाही आणि मी सगळाच माल रोखीने विकेल असंही म्हणता येत नाही. या दोन्हीमध्ये तुम्हाला समन्वय साधावा लागतो आणि म्हणून त्यासाठी कंपनी व त्यातील देणेकरी यांच्या कोणत्या अटी असतील हे तुम्हाला या आर्थिक धोरणांमध्ये ठरवावे लागते. कारण तुम्हाला तुमचा कर्मचारी वर्ग, तुमचा ग्राहक वर्ग टिकविणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. तिसरं जे धोरण तुम्हाला ठरवावं लागतं दुसऱ्या स्टेप्समध्ये, ते म्हणजे वितरित करण्यात येणाऱ्या प्रतिभूतींचे स्वरूप व प्रमाण ठरविण्याचे धोरण. आता वितरित करण्यात येणाऱ्या प्रतिभूती या शब्दामध्ये मी गेल्या वर्षी सांगितलेलं होतं शिलामध्ये, आठवत असेल तर पान. मी तुम्हाला म्हटलं तर मी टेवायला गेल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा विचारेन. प्रतिभूतीमध्ये कशाचा समावेश होतो, कोणी सांगेल? कोणी एकाने प्रतिभूतीमध्ये कशाचा समावेश होतो? तर प्रतिभूतीमध्ये भाग, कर्जरोखे आणि सरकारी बॉन्ड्स यांचा समावेश होतो. कंपनी जे शेअर्स विक्रीला काढते, कंपनी जे कर्जरोखे विक्रीला काढते आणि कंपनी जे सरकारी बॉन्ड्स विक्रीस काढते, त्याचा समावेश हा प्रतिभूतीमध्ये होत असतो. तर वितरित करण्यात येणाऱ्या प्रतिभूतींचे स्वरूप व प्रमाण ठरविण्याचे धोरण ठरविणे म्हणजेच त्याला आपण प्रतिभूतींचे स्वरूप ठरविणे किंवा प्रमाण ठरविणे असे
म्हणू शकतो. कारण भाग किती असतात याचा समावेश तुमचा जे दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये जो भाग आहे, भांडवलाची रचना निश्चित करणे त्याच्याशी संबंधित आहे. म्हणजे भांडवलाची रचना निश्चित करताना तुम्हाला या प्रतिभूती ज्या आहेत, वितरित करण्यात येणाऱ्या ज्या प्रतिभूती आहेत, त्याचे स्वरूप आणि प्रमाण ठरवावे लागते. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे भांडवल उभारणीच्या स्त्रोताबाबतचे धोरण. भांडवल उभारणीच्या स्त्रोताबाबतचे धोरण म्हणजे काय? तर भांडवल उभारणीसाठी जे मार्ग आहेत त्या विविध मार्गांचा त्याबाबतच्या धोरणांचा यामध्ये समावेश होतो. भांडवल उभारणीचे मार्ग म्हणजे अल्पकालीन, दीर्घकालीन आणि मध्यमकालीन असे 3 प्रकारचे मार्ग असतात. अल्पकालीन मार्गांमध्ये तुम्ही बँकांचं अल्पकालीन कर्ज किंवा मित्र-मैत्रिणीकडून कर्ज किंवा सावकारी कर्ज याचा समावेश करता. मध्यमकालीनमध्ये 3 ते 5 वर्षापर्यंतचा कालावधी असतो. त्यामध्ये तुम्ही बँकांचे कर्ज, 5 वर्षापर्यंतचे कर्ज रोखे यांचा समावेश करू शकता. आणि दीर्घकालीनमध्ये स्थिर भांडवलाचा समावेश होतो. त्यामध्ये जमीन, इमारत किंवा यासाठी लागणारा जो पैसा आहे, मग ते शेअर्सची विक्री, कर्ज रोख्यांची विक्री यांचा आपण समावेश करू शकतो. तर भांडवल उभारणीचे जे स्त्रोत आहेत, जे मार्ग आहेत, ते मार्ग कोणकोणते आहेत ते ठरविण्यासाठी त्याचं जे धोरण आहे त्याचा समावेश यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे लाभांश वितरणाबाबतचे धोरण. कंपनीला झालेला नफा हा भागधारकांना त्यांच्या भागांच्या प्रमाणात ज्यावेळेला वाटला जातो त्यावेळेला त्याला लाभांश असे म्हणतात. त्याला अकाउंटच्या भाषेत डिव्हिडंड असे म्हटले जाते. आता लाभांश वितरणाबाबतचे धोरण याचा अर्थ काय? तर झालेला लाभांश कंपनी किती टक्के दराने देणार आहे लाभांश हे संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ठरवले जाते किंवा जी तुमची वार्षिक सर्वसाधारण सभा असते त्यामध्ये लाभांशाचा दर हा ठरविला जात असतो. लाभांश वितरण करीत असताना लाभांश जर संपूर्ण तुम्ही सर्वच लाभांश हा भागधारकांना देणारा असाल तर कंपनीकडे काहीच राहणार नाही. मग काही वेळेला काय केले जाते तर कंपनी नफ्याची पुनर्गुंतवणूक करते. नफ्याची पुनर्गुंतवणूक याचा अर्थ की काही वेळेला कंपनीला झालेला नफा हा लाभांश स्वरूपात न देता तो पुन्हा कंपनीमध्ये गुंतवला जातो. त्याला नफ्याची पुनर्गुंतवणूक असे म्हटले जाते. तर हे जे लाभांश वितरण देण्याबाबतचं जे धोरण आहे, हे लाभांश वितरणाबाबतच्या धोरणाचा समावेश सुद्धा तुमच्या या दुसऱ्या स्टेप्समध्ये होतो, आर्थिक धोरण ठरवणे. कारण तुम्ही जास्त प्रमाणात लाभांश देत राहिलात तर कंपनीकडे वापरायला पैसा राहणार नाही आणि म्हणून काही नफा हा लाभांश स्वरूपात देऊन उर्वरित नफा हा तुम्ही कंपनीसाठी वापरलात तर कंपनीच्या भांडवलाची गरज ही भागू शकते. त्यानंतरचा आहे आता चालू आहे. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे स्थिर व चालू भांडवलाच्या प्रशासनाबाबत धोरण. स्थिर व चालू भांडवलाच्या प्रशासनाबाबतचे धोरण म्हणजे काय? तर स्थिर व चालू भांडवलाच्या प्रशासनाबाबत याचा अर्थ की स्थिर म्हणजे जमीन, इमारत, त्याचबरोबर जे तुमचे दीर्घकालीन स्वरूपाची मशिनरी जी असते त्याचा त्यामध्ये समावेश होतो. यामध्ये स्थिर मालमत्ता आणि चालू भांडवल, चालू म्हणजे खेळते भांडवल ज्याला आपण म्हणतो, त्याला आपण करंट लायबिलिटीज असं आपण म्हणतो. आता स्थिर भांडवल आणि चालू भांडवल म्हणजे काय? तर स्थिर भांडवल आणि चालू भांडवल हे कंपनीला दोन्ही स्वरूपाचे गरजेचे असते. स्थिर भांडवल दीर्घकाळासाठीच लागते तर चालू भांडवल हे अल्पकाळासाठी चालते. आणि म्हणून स्थिर आणि चालू भांडवलाचं जर तुम्हाला धोरण ठरवायचं असेल तर प्रशासनाला त्याबाबतचा पहिल्यांदा विचार करावा लागतो आणि तुमच्या वित्तीय नियोजनामध्ये याचा तुम्हाला दुसऱ्या स्टेप्समध्ये विचार करावा लागतो, आर्थिक धोरणांची
निश्चितीमध्ये. ज्यावेळेला तुम्ही या पद्धतीने विचार करता, त्यावेळेला तुम्हाला कंपनीची आवश्यक असणारी गरज स्थिर व चालू भांडवलाची तुम्हाला या ठिकाणी भागवावी लागते आणि त्याचं प्रमाण ठरवणं हे सुद्धा या धोरणामध्ये येते. त्यानंतरची तिसरी स्टेप जी आहे, मेन स्टेप, ती म्हणजे वित्तीय कार्यपद्धतींचा विकास. वित्तीय कार्यपद्धतींचा विकास म्हणजे काय? तर वित्तीय कार्यपद्धतीचा की ज्या वेळेला तुम्हाला व्यवसायासाठी विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत, विविध प्रकारच्या ज्या वित्तीय कार्यपद्धती ठरवायच्या आहेत. वित्तीय कार्यपद्धती ठरवित असताना त्यांचा विकास कसा होईल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही कंपनीचा विकास साध्य करणार आहात, त्या कार्यपद्धती कोणत्या आहेत? त्यासाठी लागणारा खर्च, त्यासाठी तुमच्याकडे असणारं पैशाचं पाठबळ, या सर्व गोष्टींचा विचार तुम्हाला या वित्तीय कार्यपद्धतीच्या विकासामध्ये करावा लागत असतो. आणि म्हणून वित्तीय कार्यपद्धतींचा विकास करणं ही सुद्धा वित्तीय नियोजनातील एक महत्त्वाची पायरी समजली जाते. कारण वित्तीय कार्यपद्धती ठरवणं हे कुठल्याही वित्तीय व्यवस्थापकासाठी अतिशय महत्त्वाचे असते. कारण ज्यावेळेला वित्तीय व्यवस्थापक हा आपलं वित्तीय नियोजन करीत असतो, त्यावेळेला ते कोणत्या पद्धतीने पूर्णत्वास जाणार आहे, ती पद्धत कोणती असणार आहे, हे ठरविणं त्यासाठी गरजेचे असते. आणि म्हणून त्यासाठी या तिसऱ्या स्टेप्समध्ये याचा विचार करावा लागतो, वित्तीय कार्यपद्धतींचा विकास करणे. चौथी स्टेप जी आहे आपली, ती आहे वित्तीय धोरणांचा आढावा घेणे. वित्तीय धोरणांचा आढावा घेणे म्हणजे काय? आपण दुसरी स्टेप आताच पाहिलेली आहे, की आर्थिक धोरणांची निश्चिती करणे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपण धोरणे पाहिलेली आहेत. त्यामध्ये आपण एकूण 6 धोरणे पाहिलेली आहेत. आता तिथे वित्तीय धोरणे ठरविली गेलेली आहेत आणि आता चौथी स्टेप तुम्हाला काय सांगते? तर चौथी स्टेप तुम्हाला सांगते, की वित्तीय धोरणांचा आढावा घेणे. आढावा घेणे म्हणजे काय घेणे? मागोवा घेणे किंवा त्याचा बारकाईने अभ्यास करणे किंवा त्याचं विश्लेषण करणे. म्हणजेच याचा अर्थ काय? की आपण जी धोरणे ठरवलेली आहेत, जी 6 धोरणे ठरवलेली आहेत, त्यामध्ये आपण पाहिलेले आहे भांडवलाच्या गरजा ठरविण्याचे धोरण, कंपनी व देणेकरी यातील अटीसंबंधीचे धोरण, वितरित करण्यात येणाऱ्या प्रतिभूतींचे स्वरूप व प्रमाण ठरविण्याचे धोरण, भांडवल उभारणीच्या स्त्रोताबाबतचे धोरण, लाभांश वितरणाचे धोरण आणि स्थिर व चालू भांडवलाच्या प्रशासनाचे धोरण. ही जी धोरणे आपण ठरविणार आहोत, त्या धोरणापैकी प्रत्येक धोरणांचे फायदे तोटे काय आहेत? किती साध्य होऊ शकतात आणि किती साध्य होऊ शकत नाहीत? याचा विश्लेषणात्मक अभ्यास करणे म्हणजेच वित्तीय धोरणांचा आढावा घेणे होय. म्हणजे आपण आपल्या वित्तीय नियोजनासाठी जी धोरणे ठरवणार आहोत, ती योग्य आहेत का? ती कितपत योग्य आहेत? तिथपर्यंत आपण जाऊ शकू का? आपलं नियोजन तिथपर्यंत यशस्वी होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा समावेश हा या चौथ्या स्टेप्समध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. तर वित्तीय धोरणे ठरविणे हे दुसऱ्या स्टेप्समध्ये येते. तर ठरवलेल्या धोरणांचा आढावा घेणे, अभ्यास करणे आणि त्या पद्धतीने नंतर योग्य निर्णय घेणे म्हणजेच वित्तीय धोरणांचा आढावा घेणे होय. तर अशा पद्धतीने हा जो महत्त्वाचा असलेला हा भाग आज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यामध्ये वित्तीय नियोजनातील पायऱ्या या 4 मेन पायऱ्या आहेत किंवा स्टेप्स आहेत. पहिली आहे अंतिम उद्दिष्टांची निश्चिती करणे. त्यामध्ये आपण 2 प्रकारची उद्दिष्टे पाहिली, दीर्घकालीन उद्दिष्टे आणि अल्पकालीन उद्दिष्टे. दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये सुयोग्य भांडवलीकरण करणे आणि भांडवलाची रचना ठरवणे या 2 उद्दिष्टांचा समावेश होतो. तर अल्पकालीन उद्दिष्टांमध्ये व्यवसाय चांगला चालवण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकवण्यासाठी सातत्याने आवश्यक असणारा निधी उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे म्हणजे थोडक्यात खेळत्या भांडवलाची गरज निर्माण करणे किंवा खेळत्या भांडवलाची सोय उपलब्ध करणे या गोष्टीचा समावेश होतो.
तर दुसरी आपण स्टेप्स पाहिली ती म्हणजे आर्थिक धोरणांची निश्चिती करणे. त्यात आपण 6 धोरणे एकूण पाहिलेली आहेत. आणि तिसरी स्टेप जी आपण पाहिली ती म्हणजे वित्तीय कार्यपद्धतींचा विकास करणे. यामध्ये कोणत्या पद्धतीने तुम्ही वित्तीय धोरण ठरवणार आहात, त्या कार्यपद्धती यानंतरचा भाग आपला त्या पद्धतींचा अभ्यास आहे, तो आपण पुढे पाहणार आहोत. आणि चौथी स्टेप जी आपण पाहिली ती म्हणजे वित्तीय धोरणांचा आढावा घेणे. तर अशा प्रकारे वित्तीय व्यवस्थापकाला कोणतंही वित्तीय नियोजन करीत असताना या 4 स्टेपचा विचार करावाच लागतो. तरच ते केलेलं नियोजन हे तुमचे यशस्वी, शास्त्रशुद्ध आणि आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यास फायदेशीर ठरू शकते. या 4 पायऱ्यांचा विचार करून ज्यावेळेला वित्तीय नियोजन केले जाईल, त्यावेळेला ते नियोजन हे शास्त्रीय शुद्ध पद्धतीने केलेले नियोजन आहे, असे म्हटले जाते. केवळ ढोबळ मानाने नियोजन करून चालत नाही, तर या सर्व पायऱ्यांचा समावेश करूनच तुम्हाला वित्तीय धोरण करावे लागते आणि म्हणून त्यालाच शास्त्रशुद्ध वित्तीय धोरण असे म्हटले जाते. तर या 4 पायऱ्या या कुठल्याही धोरणासाठी आवश्यकच समजल्या जातात. धन्यवाद. आपण आज हा अतिशय महत्त्वाचा भाग शांत पद्धतीने ऐकून घेतल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद.